श्रावणी सोमवार ह्याला शिवमूठ आलेले आहे तीळ। तर आपल्याला शिवलिंगावरती ह्या सोमवारी तीळ अर्पण करायचे आहे। तर ते कसे करायचे, त्यानंतर बघा जे काही आपल्या आयुष्यात दुःख दरिद्रता आहे, त्यानंतर जे काही अशांती आहे तर ती दूर होण्यासाठी शिवलिंगावरती काय अर्पण करावं, तर त्याबद्दल सर्व काही माहिती असणार आहे। तर बघा श्रावणी सोमवार आलेला आहे 4 ऑगस्टला आणि या दिवशी आपण शिवलिंगावरती तीळ अर्पण करणार आहोत। तर बघा कोणी कोणी शिवलिंगावरती काळे तीळ सुद्धा अर्पण केले जातात। तर श्रावण मासातील जेव्हा शिवमुठ तीळ असते तर तेव्हा शिवमुठ ही म्हणजेच शिवमुठीला जेव्हा आपण तीळ वापरत असतो तर हे तीळ श्रावण मासामध्ये पांढरेच तीळ वापरले जातात, कारण जे काळे तीळ असतात तर ते पितृपक्षामध्ये किंवा शिवलिंगावरती सुद्धा काळे तीळ वापरले जातात। पण ते जर पितृदोषाची म्हणजे पितरांची काही सेवा करत असेल तरच आपण शिवलिंगावरती काळे तीळ अर्पण करत असतो। पण जो आपण शिवमूठ श्रावण मासामध्ये जी अर्पण करतो तर त्याला आपल्याला शिवमूठ ही म्हणजे तीळ जेव्हा असतील तर तेव्हा पांढरेच तीळ अर्पण करायचे असतात। बघा शिवलिंगावरती असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे की भगवान शिव हे पितरांचे सुद्धा देवता आहेत। तर जेव्हा खरंच आपण पितृदोषाची काही सेवा करत असतो ना तर तेव्हाच ते काळे तीळ वापरण्यात येत असतात। पण अशा वेळेस म्हणजे श्रावण मासामध्ये जेव्हा शिवमूठ हे तीळ येतं तर त्यावेळेस आपल्याला पांढरेच तीळ अर्पण करायचे आहेत। तर बघा ह्या श्रावण मासातील दुसऱ्या सोमवारी आपल्याला कोणत्या गोष्टी शिवलिंगावरती अर्पण केल्यानंतर काय आपली फलप्राप्ती होत असते तर ते सुद्धा मी पुढे जाऊन सांगणार आहे। तर बघा आपल्याला 21 तिळाचा आणि 1 मूठ तिळाचा वापर कसा करायचा आहे शिवलिंगावरती। तर तुम्हाला काय करायचं आहे, 21 पांढरे तीळ घ्यायचे आहेत आणि त्यावरती आपल्याला उजव्या हातात पांढरे तीळ घ्यायचे आहेत। त्यानंतर त्यावरती आपल्याला कमलात्मक मंत्र आपल्याला 21 वेळा म्हणायचा आहे। म्हणजे 1 तीळ घ्यायचा म्हणजे 21 तीळ हातामध्ये घ्यायचे आणि त्यावरती आपल्याला 21 वेळा कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे आणि नंतर ते शिवलिंगावरती अर्पण करायचं। बघा मागच्या देखील मी एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपल्याला जेव्हा आपण भगवान शिवांची सेवा करतो तर त्याचबरोबर आदिशक्तीची माता पार्वतीची सुद्धा सेवा करण्याला तेवढंच महत्त्व आहे श्रावण मासातील सोमवारी। त्यामुळे या दिवशी आपल्याला तीळ जेव्हा अर्पण करायचे असतात तर त्यातलेच 21 तीळ आपल्याला घ्यायचे आहेत। बघा शिवमूठ वेगळी जी आपण तो मंत्र म्हणत असतो तर ती शिवमूठ तुम्हाला अर्पण करायची आहे। पण तुम्हाला 21 तिळाचा सुद्धा उपाय करायचा आहे। 21 तीळ उजव्या हातात घ्यायचे, त्यानंतर कमलात्मक मंत्र म्हणायचा, ओम श्रीम प्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम प्रीम श्रीम महालक्ष्मी नमः हा असा आपल्याला मंत्र म्हणायचा आहे 21 वेळेस आणि ते तीळ आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करून घ्यायचे आहेत। तर ह्याने सुद्धा म्हणजे भगवान शिवांचा आशीर्वाद तर आपल्याला मिळतोच, पण माता पार्वतीचा सुद्धा आपल्याला आशीर्वाद मिळण्यासाठी लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी सुद्धा हा उपाय प्रत्येक सोमवारी जी शिवमूठ असते त्याला हा उपाय केला जातो। तर बघा हा उपाय तर आपल्याला करायचाच आहे, पण त्याचबरोबर बघा तुमच्या या आयुष्यात खूप सारी संकट असतील, आजारपण असेल किंवा बाहेरील बाधा म्हणतो आपण किंवा पितृदोषाचा काही तुम्हाला त्रास असेल किंवा अकाल मृत्यू हरण। बघा जेव्हा आपण म्हणतो की खूप लवकर ह्याला मरण आलं किंवा खूप आजारी पडतोय किंवा त्यातून बाहेर निघण्याचा मार्ग निघत नाहीये तर त्यासाठी तुम्हाला ह्या दुसऱ्या सोमवारी आपल्याला 1 मूठ तीळ घ्यायचे आहेत आणि त्यावरती आपल्याला शिवगायत्री मंत्राचं 21 वेळा पठण करायचं आहे। तर बघा ज्यांना खरंच प्रत्येकालाच असं कोणालाच वाटत नाही की मला लवकर मरण यावं म्हणून, तर तुम्हाला या दिवशी दुसऱ्या श्रावणी सोमवारी आपल्याला 1 मूठ तीळ हातामध्ये घ्यायचे आहेत। त्यानंतर 21 वेळा शिवगायत्री मंत्र म्हणायचा आहे आणि ती शिवमूठ आपल्याला म्हणजे ते तीळ आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत आणि शिवगायत्री मंत्र म्हणायचा आहे, ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात असा आपल्याला मंत्र म्हणायचा 21 वेळा आणि ती
तीळ आपल्याला 1 मूठ घेतलेले, बघा किती एवढेच तीळ लागणार आहे, तर ते तीळ आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत. तर अशी सेवा आपल्याला करायची आहे. बघा अकाल मृत्यू हरण होण्यासाठी किंवा पितृदोषासाठी, त्यानंतर बाहेरील बाधा, त्याहीपेक्षा आजारपण वारंवार तुमच्या घरात असेल तर नक्कीच हे उपाय सेवा करायला विसरू नका या दिवशी. आणि बघा या दिवशी तुम्हाला रुद्राभिषेक सुद्धा करायचा आहे. ज्यांना खरंच शक्य नसेल तर त्यांनी शिवमहिम स्तोत्र म्हणू शकता. त्यानंतर तुम्हाला शिव अष्टोत्तर नामावलीचं सुद्धा या दिवशी 1 बेलपत्र शिवलिंगावरती वाहत आपल्याला शिव अष्टोत्तर नामावली 108 नामांची म्हणून बेलपत्र अर्पण करायचं आहे. त्यानंतर बघा जर तुम्हाला खरंच काहीच शक्य नसेल तर तुम्हाला ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय असं म्हणत सुद्धा तुम्ही शिवलिंगावरती जलाभिषेक किंवा पंचामृताने हे करू शकता, अभिषेक करू शकता. या दिवशी अभिषेक करण्याला तेवढंच खूप महत्त्व आहे. आणि खरंच श्रावण मासामध्ये जो कोणी शिवांची आराधना करतो, सेवा उपासना करतो, तर त्यांना नक्कीच, आणि भगवान शिवांना असं देखील म्हटलं जातं की जेव्हा तुमच्या आयुष्यात खूप सारा आजारपण चालू असेल, खूप संकटे चालू असतील, तरी सुद्धा जर तुम्ही श्रावण मासामध्ये इच्छापूर्तीसाठी जर भगवान शिवांची आराधना उपासना केली तर कितीतरी संकटे दूर होतात. आणि त्यांना असं देखील म्हटलं गेलेलं आहे की भगवान शिव हे मृत्यू देण्याचे काम करतात, अंतिम सत्य असणारा मृत्यू, तर ह्याचे काम शिव भगवान शंकर करत असतात. आणि त्यांची जर तुम्ही आराधना केली ह्या कालावधीमध्ये किंवा तुमच्या संकटाच्या अडचणीच्या कालावधीमध्ये किंवा आजारपणामध्ये सुद्धा, तर कितीतरी आजार असे तुमचे बरे होतात. म्हणजे एवढे भोले महादेव ते आपल्या संकटांना धावून येणारे आहे. त्यामुळे नक्कीच ह्या सोमवारी तुम्ही नक्कीच ह्या सेवा उपासना करा. आणि त्याहीपेक्षा की दुसऱ्या श्रावणी सोमवारी आपल्याला कोणत्या गोष्टी अर्पण करायच्या आहेत की ज्याने आपल्या आयुष्यात सुख समाधान मनशांती आयु आरोग्य लाभेल, दीर्घायुष्य लाभेल, यासाठी कोणत्या गोष्टी शिवलिंगावरती अर्पण करायच्या आहेत तर ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. बघा जेव्हा तुम्ही बेलपान शिवलिंगावरती अर्पण करता, जे शिवांना अतिशय प्रिय आहे, 3 पानांचं हे बेलपान जेव्हा तुम्ही शिवलिंगावरती अर्पण करता तर तेव्हा कितीही मोठं दारिद्र्यात तुम्ही अडकलेलं असाल तर ते दूर होतं, जीवनात सुख समृद्धी येते, आनंद येतो असं म्हटलं जातं. त्यानंतर गंगाजल अर्पण केल्यानंतर बघा भगवान शिव लवकर प्रसन्न होतात. आणि त्यानंतर सर्व पापांचा नाश होण्यासाठी गंगाजल अर्पण केलं जातं शिवलिंगावरती. बघा धतुरा किंवा भांग जर तुम्ही अर्पण करत असाल शिवलिंगावरती तर जे काही आजारपण तुमच्या मागे लागलेलं आहे तर त्यामध्ये नक्कीच आराम मिळतो. आणि नकारात्मक ऊर्जा आहे तुमच्यामधली तर ती नक्कीच दूर जायला मदत होते. तर बघा चौथा आहे की कच्चं दूध जेव्हा तुम्ही शिवलिंगावरती अर्पण करता तर संततीच्या जे काही इच्छा असतात तर ते पूर्ण होतात. आयु आरोग्याचे आशीर्वाद तुम्हाला भगवान शिव देत असतात हे अर्पण केल्यानंतर. त्यानंतर 5वं जे आहे शमीपत्र, तर ते जर तुम्ही शिवलिंगावरती, बघा शमीपत्र हे भगवान शनी महाराजांना सुद्धा प्रिय आहे आणि भगवान शिवांना सुद्धा प्रिय आहे. जर शमीपत्र जर तुम्ही हे करत असाल शिवलिंगावरती जर अर्पण करत असाल तर जे काही तुमच्या पत्रिकेतील शनी दोषाची 7.5 आहे किंवा शनी दोष आहे तर तो मोठ्या प्रमाणात दूर व्हायला मदत होते असं देखील म्हटलं गेलेलं आहे. त्यानंतर बघा 6वं जे आहे तर ते पांढरं चंदन, तर ते जर तुम्ही शिवलिंगावरती अर्पण करत असाल, तुमच्या पत्रिकेतील जे ग्रहदोष असतील किंवा घरात जे ग्रहदोष असतील तर ते सुद्धा शांत होण्यासाठी नक्कीच मदत होते. त्यानंतरला बघा अक्षता, तर ते म्हणजे पांढरे तांदूळ, म्हणजे तांदूळ जेव्हा तुम्ही शिवलिंगावरती अर्पण करता म्हणजे त्याला हळदी कुंकू कसलंच लागलेलं नकोय, अखंड हवेत, तुटलेले वगैरे नकोय, असे पांढरे शुभ्र तांदूळ जर तुम्ही शिवलिंगावरती अर्पण करत असाल तर जे काही आपल्या घरात लक्ष्मी येते तर ती नक्की स्थिर लक्ष्मी घरात येते, अखंड लक्ष्मीचा घरात वास राहतो. म्हणजे जी काही आपल्या घरात लक्ष्मी येते ती घरातच स्थिर राहते. असे जर तुम्ही ह्या वस्तू जर तुम्ही शिवलिंगावरती श्रावण मासातील सोमवारी अर्पण करत असाल तर नक्कीच तुम्हाला खूप सारा लाभ होणार आहे. त्यामुळे नक्कीच जे तुम्हाला शक्य असेल तर त्या गोष्टी शिवलिंगावरती नक्कीच अर्पण करायला हव्यात. तर बघा आणि तुम्हाला ह्याही श्रावणी सोमवारी दुसऱ्या तुम्हाला नक्कीच शिवलीला अमृताचा 11वा अध्याय
पठण करायचं आहे आणि हेही म्हणजे शिवांचं जे ओम नमः शिवाय हे सुद्धा जेवढं तुम्हाला जास्त होईल तेवढेच नामस्मरण तुम्हाला या दिवशी श्रावणी सोमवारी तुम्हाला करायचं आहे। आणि त्यानंतर बघा महामृत्युंजय मंत्राचं सुद्धा अतिशय महत्त्व आणि पॉवरफुल फायदे सुद्धा आहेत। बघा ज्या घरात आणि जी व्यक्ती महामृत्युंजय मंत्राचं रोज डेली पठण करते ना तर त्यांना कधीच अकाल मृत्यू येत नाही किंवा जे खरंच आजारी व्यक्ती असतील तर ते सुद्धा त्या आजारपणातून मुक्त होतात, त्यांना दीर्घायुष्य लाभतं। तर बघा महामृत्युंजय मंत्राचं किती फायदा आहेत किंवा त्या महामृत्युंजय मंत्राने किंवा ते स्मरण केल्यानंतर ते नामस्मरण केल्यानंतर आपल्या आयुष्यात किती बदल होतात तर तो सुद्धा व्हिडिओ मी लवकरच घेऊन येणार आहे। तर आतापुरतं एवढंच झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करते। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।